सकाळी 7 वाजता उठली आणि मला बनवायचा होता डब्बा आणि डब्बा म्हटला ना, की मला आठवतात हे सर्वात आधी तर पोहे. सो पोहे मी मस्तपैकी बनवले. त्यानंतर इथे मी कुरमुरे पण थोडेसे स्नॅकिंगसाठी पॅक केले. कारण आम्ही जाणार असतो कर्नाटकाला एक वेडिंग अटेंड करायला आणि ना ते सुद्धा आम्ही ड्राईव्ह करून जाणार असतो. सो ऑब्व्हियसली थोडासा डब्बा असला तर बरंच आहे ना. तर इथे माझे पोहे झालेत रेडी आणि कुरमुरे पण. ते पण मी मस्तपैकी असे डब्यात पॅक करून घेतले. आमची पूर्ण तयारी झाली आणि 8:30 वाजता आम्ही निघालो. आम्ही ना सोलापूर मार्गाने जाणार असतो. सो विचार केला अक्कलकोट पण जाऊन येऊया कारण मी ते व्हिजिट नाही केलंय. आता अराउंड 10 आम्ही नाश्ता केला आणि आता आम्ही पुण्याला पोहोचलेलो. आता 5 तासाच्या ड्राईव्ह नंतर आम्ही डायरेक्ट ब्रेक घेणार असतो लंचसाठी. तर आम्ही थांबलेलो इथे सोलापूर हायवेला इंदापूरच्या आधी ना एक हॉटेल आहे कौलारू नावाचं. सो आम्ही तिथे ब्रेक घेतला. तिकडे आम्ही ऑर्डर केलेला पनीर पुलाव, पिठलं भाकर थाली, भजिया आणि अशा प्रकारे आमची पेटपूजा झाली आणि मग आम्ही डायरेक्ट ना सोलापूरला थांबलो. ऑलमोस्ट 6:30 वाजत आलेले आणि आम्ही हायवेपासून जवळपास 2 किलोमीटर आत असे हॉटेल आहे तिथे ब्रेक घेतला. हॉटेल ओरियंट म्हणून आहे हे. आणि नंतर नेक्स्ट डेज आम्ही दर्शन करणार असतो. बट त्याआधी आम्ही थोडंसं इथेच जेवण वगैरे मागवलं हॉटेलमध्येच आणि मी थोडंसं नेल आर्ट वगैरे केला. त्याचा व्हिडिओही मी शूट केलेला आहे. तोही माझ्या चॅनलवर आहेच. नेक्स्ट डे सकाळी 7 वाजता मस्तपैकी अशी रेडी झाली आणि तिकडेच हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला. पोहे आणि उपम्याचा नाश्ता केला आणि मस्त अशी आम्ही इडली पण खाल्ली. आणि मग आम्ही पोहोचलो दर्शनासाठी आणि ह्याचा तर फुल व्हिडिओ तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर बघा. बिकॉज मी इथे काही शूट नाही केलं आहे सज्जा. अक्कलकोट पोहोचल्यानंतर सर्वात आधी आम्ही व्हिजिट केलं वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो त्यांच्या समाधी स्थानाकडे आणि मग आम्ही चोळप्पांच्या वाड्याकडे पण पोहोचलो. आता इथे ना हे भटजी मस्त इन्फॉर्मेशन देत होते तेही मी शूट केलं आहे. सो तो क्लिप मी इथे अटॅच करते, तुम्ही पण बघा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हा स्वामी समर्थ महाराजांचा वापरलेला राजदंड आहे. म्हातारे लोक काठी स्टिक वगैरे कसं पकडतात तसा हा राजदंड स्वामी पकडायचे. स्वामींची हाईट काय असेल विचार करा, हा आपल्या छातीला लागतो पण स्वामीला वाकून पकडायचे. ह्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हा स्वयंभू गणपती. तिकडे वर कोपऱ्यात फोटो आहे बघा, पांडुरंग पुजारी म्हणून, ते माझे पंजोबा. त्यांनी 21 वर्ष स्वामींच्या समाधीची सेवा केली. पूर्वी बाथरूम नसायचे, स्वामींची आंघोळ करायची, पाणी झाडांना जायचं. त्यात एक झाड होतं रुईचं, हनुमानाच्या गळ्यात रुई घालतात ना. पंजोबांनी एके दिवशी दृष्टांत झालं की रुईच्या झाडाखाली खोडात मी 4 फळे काढले आणि हा गणपती निघाला. ह्याची सोंड डावी पण नाही आणि उजवी पण नाही, वरद मुख आहे. कायम वर देणारा गणपती. त्याला महाराज टेकून बसायचे ह्या खांबाला. आणि हा ओरिजिनल फोटो. स्वामींच्या जे राईट साईडला बसलेत ते चोळप्पा महाराज, त्यांची मी 6वी पिढी. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि आम्ही ना इथे मस्तपैकी असा अभिषेक पण केला. सो आता डिटेल व्लॉग जर तुम्हाला हवा असेल ना तर माझ्या यूट्यूब चॅनलवर आहेच तो. सो तो तुम्ही बघू शकतात. आणि आता आम्ही निघतो पुढेच आमच्या डेस्टिनेशनकडे कारण आम्ही आलेलो जे काम करण्यासाठी म्हणजेच लग्न अटेंड करण्यासाठी तिथे निघतो. सो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.